गुड मॉर्निंग. आज आहे ते 13 जानेवारी आणि आज आपण वाळीवर आहे किंवा पूर्वीचा बेलपाडा या गावातून आता हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेकडे चाललेलो आहे. सकाळी 8-8:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आपण चालू करतोय नळीची वाट, जी की इथे आहे. समोर सकाळी सकाळी सुंदर असं कोकणकड्याचं दृश्य. तर आजचा प्लॅन आहे वाळीवारेमधून नळीची वाट चढायची आणि सीतेचा डोंगर चढून, हा जो वरती सीतेचा डोंगर आहे हा चढून पलीकडे उतरायचं आणि मग पेटेच्या वाडीतून कुमशेत गाठायचं, असा आजचा प्लॅन आहे. हा नापता पिण्याकल. पहिले साधारण 1-1.25 तास आपल्याला प्लेन पठारावरून आणि नंतर नदीच्या पात्रातून चालायला लागते. हे या साईडला वरती जे दिसते ही आहे माकडनाळची गळ. पहिले थोडं शेतातून वगैरे आणि मग नंतर जवळपास अर्धा-पाऊण तास नदीमधून आपण चालत जाणार आहे कोकणकड्याच्या बेसपर्यंत आणि मग लेफ्ट टर्न घेऊन हरिश्चंद्रगड नळीच्या वाटेमध्ये. आता आपण जंगलातला पट्टा लागलेला आहे आपल्याला. कोकणात वातावरण नेहमीच दमट असतं. थोडं सकाळच्या वेळेला त्यातल्या त्यात आल्हाददायक असतं वातावरण थोडंसं. तर घाटवाटा जेव्हा तुम्ही कोकणातनं चालू करता तेव्हा जितक्या लवकर होईल थोडं सुरू करणं चांगलं. हा नळीच्या वाटचा एक फेमस स्पॉट आहे जिथे पावसाळ्यामध्ये कॅस्केडिंग वॉटरफॉल्स बघायला मिळतात. अतिशय सुंदर वातावरण असतं या ठिकाणी पावसाळ्यामध्ये. आणि आता हे जे लाईट आलेले सनरेज, तिथे माकडनाळची घळ आहे. हा अंतर्वक्र अद्वितीय हरिश्चंद्रगडचा कोकणकडा आणि इकडे नळीची वाट आहे जिकडे आपण आता चढतोय. साधारण 1-1.25 तासात आपण पहिल्या पॅचपाशी पोचून जाऊ. आता आपण माकडनाळ आणि नळीची वाट यांच्या डायव्हर्जनवर आलेलो आहे. हा मोठा धबधबा आहे. ह्या धबधब्यापासून जी उजवीकडची नाळ गेलेली इकडे खाली, ही राईट साईडची नाळ, इथे कायरण पण ठेवलेलं आहे. ही जाते माकडनाळ्याला आणि इथून तुम्ही लेफ्टला गेला की हरिश्चंद्रगड रेग्युलर नळीची वाट आहे आणि आपण आता त्याच दिशेने चाललेलो. हरिश्चंद्रगड कधीही आपल्याला नाराज करत नाही. शेंडी सुळका, रोहिदास शिखर, आणि नळीची वाट.
आता साधारण 2 तासांनी आम्ही नळीच्या वाटेच्या पहिल्या पॅचच्या थोडंसं खाली आहे. साधारण एक अर्धा तास लागेल तिथे पोचायला. असं वातावरण आहे, अतिशय सुंदर. आणि नळीच्या वाटेची चढाई सुरू आहे. हे आहे नळीच्या वाटचं ॲक्च्युअल स्वरूप आपण म्हणू शकतो. मुख्य नाळ आहे. नळीची वाट हरिश्चंद्रगडची चढाई बऱ्यापैकी टप्प्यात आलेला आहे. आपण साधारण 1-1.5 तासात आता सादले घाटाच्या किंवा जे मागे पेटेची वाडी आहे त्याच्या पठारावर पोहोचणार आहोत. नळीची वाट पहिला पॅच चढून आल्यानंतर थोडेसे लूज रॉक्स आहेत, ते चढताना काळजी घ्यावी लागते. समोर दिसते ती माकडनाळ. खूप सुंदर व्ह्यू. हा नळीच्या वाटचा दुसरा पॅच, मुळीचा पॅच म्हणतात, कारण इथे एक वडाचं झाड आहे उमराचं. काशीनाथ दादा आणि नळीची वाट. समोर शेंडी सुळका आणि माकडनाळ आणि आपले सहकारी विणू रसिका आणि संदीप पळत सुटलाय पुढे. ही ट्रॅव्हल्स करून आपल्याला आता या साईडला जायचं आहे. आणि अशी रौद्र भीषण नळीची वाट. असं ट्रॅव्हल्स करून आपल्याला इथे मागे वरती चढायचं आहे. आता आपण पोचलेलो आहे नळीची वाट आणि हरिश्चंद्रगड यांच्यामध्ये खंडीमध्ये. पहिले आपण नजारा बघूया. समोर माकडनाळ आणि शेंडी पिनॅकल आणि जवळपास आपण आता रोहिदासच्या हाईटलाच आलेलो आहे. त्याच्या मागे
जे 3 शिखर आहेत तो सिंदोळ्याचा सिंदोळ्याचा किल्ला. आणि इकडून ही नळीची वाट वर आल्यानंतर ही जी वाट आहे सरळ गेलेली वरती, ही हरिश्चंद्रगडाला जाते. आणि ही दुसरी जी वाट आहे खाली चाललेली, ही खाली सादले घाट किंवा पेटेची वाडी, पाचणे इकडे जाते. तर आपण ह्याच रूटने आता खाली उतरणार आहे आणि पुढे सीताबाईचा डोंगर चढणार आहे. ही आता आपली सादले घाटाच्या वाटेवर उतराई चालू आहे. हाच रूट पुढे डायव्हर्ट होऊन सीताबाई डोंगरावर जातो. अतिशय घनदाट जंगल आणि कुठे उन्हाचा त्रास होत नाही आहे वाटेवर. ही वाटी छान मळलेली आहे. हे आपण सादले घाटाच्या वाटेनेच चाललेलो आहे. हा हरिश्चंद्रगडचा भाग आहे आणि इथे जी मध्ये खास दिसते इथून हरिश्चंद्रगडचा बैलघाट खाली उतरतो. आणि खाली बेटाची वस्ती म्हणून एक झाप आहे, तिथे आपण चाललेलो आहे. आणि तिथे जेवण वगैरे करून मग आपण सीताबाई डोंगर चढायला घेणार आहे. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. साधारण 2 वाजता आपण सीताबाई डोंगर चढायला घेऊ अशी आशा आहे. अतिशय सुंदर वाट. हीच वाट तुम्हाला पुढे सादले घाट आणि सादले घाट उतरून तुम्ही खाली कोकणामध्ये केळेवाडी किंवा वाळीवरेला एक साधारण 3.5-4 तासामध्ये उतरू शकता. किंवा तुम्ही पुढे कलाडगडला जाऊ शकताय आणि कलाडगड चढून कुमशेतला पोहोचू शकताय, जो की आमचा प्लॅन आहे. आता आपण पठारावरनं चालत चालत समोर कलाडगड आणि कलाडगडचा अंगठा, या साईडला कात्राबाई, मागे घनचक्कर, आणि आता आपण बेटाच्या वस्तीकडे चाललेलो आहे. ही आहे बैलघाटाची खिंड, जिथून आपण हरिश्चंद्रगडला जाऊ शकतोय. आणि ही जी खिंड आहे ही नळीची वाट चढून आलं की आपण या खिंडीमध्ये पोचतो. आणि आहे सीताबाईचा डोंगर, जिथे आपल्याला जायचं आहे. हे बेटाची वस्तीला आम्ही पोचलेलो आहे. हा आहे पाण्याचा सोर्स. निसर्गाच्या सानिध्यात मस्त गार पाणी. बेटाच्या वस्तीवर जेवणाचा आस्वाद. अतिशय सुंदर ठिकाणी असलेलं घर. मागे कलाडगड. आता आपण बेटाच्या वस्तीवरून सीताबाई डोंगराकडे चाललेलो आहे. दुपारचे 2:45 वाजलेत. 2:30ला निघालो आहे आम्ही. इथून दिसणारा कोकणकड्याचा व्ह्यू मस्त आहे. वरती जायला किती वेळ लागतोय. काय झालं? प्रत्येक शॉट मध्ये असला पाहिजे. ही चढाई चालू आहे. मागे गवाळदेव, घनचक्कर आणि शिरपुंज भैरवगड, समोर कलाडगड, आणि इकडे नाफ्ता आणि डोमा इथे नेकल्स दिसत आहेत.
काढू घे असं सीताबाई डोंगर चढत असताना दिसणारा हा जबरदस्त व्ह्यू. डावीकडे आजोबा डोंगर, त्याच्यानंतर त्याच्या उजवीकडे यू आकाराची खिंड आहे ते गुहेरीचं दार, मग करंडा, कात्राबाई, आणि करंडा आणि कात्राबाईच्या मागे कुलंग पण दिसतोय. हे गवळदेव, महाराष्ट्रातील 3 नंबर उंचीचं शिखर, घनचक्कर, शिरपुंज भैरवगड आणि कलाडगड. आणि आपला साथीदार प्रजेश चढाई करताना. मी साधारण 1 तास झालाय आता सीताबाईचे डोंगर चढताना. टॉप हाच असावा असं वाटतंय. कदाचित थोडंसं लिफ्टला अजून वरती चढायला लागते. बाकीची मंडळी म्हणलेली अशी कोणतीच पायवाट नाही आहे. या ओढ्याला फॉलो करत करत आम्ही वरती पोचत आहोत. बघूया किती वेळ लागतो अजून. वातावरण खूपच क्लिअर आहे. साधारण 1.25 तास झालेत आम्ही सीताबाई डोंगर चढत आहोत. आणि हा समिट थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचणार आहोत. आता व्ह्यू आहे सीताबाईवरून. अतिशय सुंदर व्ह्यू आहे सीताबाईवरून. 360 डिग्री तुम्हाला दाखवतो. नाफ्ता डोमा, आजोबा, कात्राबाई, मागे कुलंग, कात्राबाई, अलंग, गवळदेव, घनचक्कर, शिरपुंज भैरवगड, कलाडगड, हरिश्चंद्रगड, रोहिदास, पिंपळगाव, हटकेश्वर, सिंदोळा, उदळ्या, गुन्ह्या, भोजगिरी, दोंड्या, मोरुशीचा भैरवगड, वराडी, नाणेघाट, मागे ढाकोबा आणि अजून बरंच काही. सीतेचा डोंगर करून आम्ही खाली आलेलो आहे आता. हो, बेटाची वस्ती. आजी आजोबा आम्हाला रस्ता दाखवायला आलेले. संध्याकाळचे 5:30, साधारण 9 किलोमीटर आम्हाला जायचे कुमशेत पर्यंत. बघूयात 2 ते 2.5 तास लागतील. म्हणजे 7, 7:30, 8 वाजेपर्यंत आम्ही पोचून जाऊ असा अंदाज आहे. अशा प्रकारचा एक अँटिक ब्रिज आहे. ही नदी, जेव्हा नदीला पाणी जास्त असेल त्यावेळेस क्रॉस करायला. आता आम्ही पाचनई पेटेचेवाडी टार रोडला जॉईन झालोय. आता आपण गेलेला सीताबाईचा डोंगर आणि आपण आता चाललोय पेटेचेवाडीकडे. संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. मावळतीचे रंग आणि आम्ही चाललोय पेटेचेवाडीकडे. आता 3 किलोमीटर पेटेचेवाडी राहिलेली. साधारण 6:30 पर्यंत पोचू असा अंदाज आहे पेटेचेवाडीमध्ये.
आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही पोचलोय पेठेच्या वाडीमध्ये. समोर दिसतोय तो कलाडगड. इथे एक दुकान आहे. इथे तुम्ही जेवणाची ऑर्डर देऊ शकताय किंवा तुम्हाला कोल्ड्रिंक वगैरे हवे असतील तर इथे भेटतं. आता आम्ही लगेचच कुमशेतला निघतोय. लवकरच अंधार पडणार आहे. बघूया किती वाजता कुमशेतला पोचायला. इथे ह्या व्हॅलीमध्ये खाली उतरायचं आहे आणि इथून वरती चढायचं. त्याची कातर वेळ नंतर होणारच आहे 15-20 मिनटात. ही मुळा नदी आपल्याला क्रॉस करायला लागते 2 वेळा. आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. अंधार पडायला लागलेला आहे. अंधाराच्या आधी ही नदी पार झालेली आहे. संध्याकाळचे वाजले 7:30 आणि आपण आता पोचलेलो आहे कुमशेत गावामध्ये.